प्रशासनाने कामच केली नाहीत. कामं केली त्यांनी फक्त आपलं घर भरायचं काम केलं. आता तो रस्ता स्टेशन रोडचा चांगला होता, त्याच्यावर आणि रस्ता केला. घरपट्टी वाढवली, लाईट बिल वाढवलं, सगळं आरोग्यात सगळं वाढवून ठेवले. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नाही, नको त्या ठिकाणी त्यांनी पैसे खर्च केलेले आहेत. एक नंबर वातावरण भाजपला झालं. जनतेची कामं करणे हे महत्वाचं काम आहे. व्यापार बाबतीत पण सांगलीची पूर्ण पिछाट चालू आहे सध्या. एकतर्फी बाजी ही बीजेपीच मारणार. एवढं काही खास नाहीये, सगळे रस्त्याची खराबी आहे, ट्रॅफिकचं कंझम्पन भरपूर वाढलेलं आहे, ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे. स्वच्छता एकदम अजिबात नाही. चांगलं काम करेल त्याला बघून आम्ही मतदान करणार. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. मंडळी नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नगरपालिका निवडणुका संपल्यानंतर आपण महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत जवळजवळ 5 लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. या महानगरपालिकेसाठी एकूण 20 प्रभागातील 78 जागांसाठी ही निवडणूक संपन्न होत आहे. गेल्या अनेक 5-6 वर्षापासून या महापालिकेवरती प्रशासक होतं आणि या 5-6 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा ही निवडणूक पार पडत आहे. या सांगली जिल्ह्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील हे याच सांगली जिल्ह्यातले, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय R.R. पाटील, मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांनी या सांगली जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे. एक असा होता की महाराष्ट्राचं राजकारण या सांगली जिल्ह्यातून घडायचं आणि या सांगली जिल्ह्यात या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर मी सध्या या सांगली शहरातल्या मारुती चौकात उभा आहे. आज आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत की या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर इथल्या जनतेला नेमका कसा महापौर पाहिजे आहे, नगरसेवक कसा पाहिजे आहे, काय आहेत सांगलीतल्या नेमक्या समस्या, कशी आहेत सांगलीतली नेमकी विकास कामं, याचं अन्य घडामोडींचा आढावा आज आपण या सांगली शहरातल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. या मारुती चौकामध्ये उभा असताना काही मंडळी या ठिकाणी, काही लोक या ठिकाणी बसले आहेत. आपण विचारूया नेमकं त्यांना की काय आहे सांगलीतली नेमकी स्थिती, कशा पद्धतीने या सांगलीतली लढत होणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. गेल्या 5-6 वर्षापासून प्रशासन होतं आणि त्यानंतर या निवडणुका होत आहेत. कशा पद्धतीनं सांगली शहरातल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण, कशी लढत सांगलीत होणार? लढत सांगलीतले भारतीय जनता पार्टी जिंकणार म्हणजे अशी परिस्थितीच आहे. आत्ता जर बघितला तर पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये झालेत. परत आपल्या मदन पाटलांच्या मिसेस जयश्री वहिनी त्या पण भाजपमध्येच आहेत आणि आमदार भाजपचा आहे. त्यामुळं वातावरण भाजपलाच इथे चांगलं दिसतं. एक नंबर वातावरण भाजपलाच आहे. एक ठिकाणी भाजपच्या 80 लोकांनी एक ठिकाणी एका प्रभागात उमेदवारी मागितल्या. मग आता कशी परिस्थिती असणार? महाविकास आघाडी चित्र कसं आहे मग? महाविकास आघाडी म्हणजे यांची काँग्रेस राष्ट्रवादी नाही. सांगली शहरातल्या एकंदरीत त्या प्रशासनाच्या कालावधीतील विकास कामाबद्दल काय सांगाल? एकंदरीत विकासाबद्दल कामात प्रशासनानं कशा पद्धतीचे विकास कामे केले? काय वडापूच काम आहे, दुसरं काय काम असंच. आता तो रस्ता स्टेशन रोडचा चांगला होता, त्याच्यावर आणि रस्ता केला. काय काम आहे तू असे जिथं रस्ते आहेत ते त्याच्यावर 2-2 वेळा 3-3 वेळा रस्ते करायचे उकरून. तीच परिस्थिती त्या कॉलेज कॉर्नरची, तीच परिस्थिती वालचंद कॉलेज नाही का, विलिंग्डन वालचंद, ते रस्ता चांगला असलेला रस्ता परत केला. असली प्रशासकीय काम आणि काय सांगू. प्रशासन बरं का निवडणुका? निवडणुका बरं किमान कंट्रोल तर राहील. प्रशासनाची कामं या 5-6 वर्षाच्या कालावधीत प्रशासन होतं. प्रशासनाची कामं कशा पद्धतीने सांगलीत आहेत? प्रशासनाने कामच केली नाहीत. कामं केली त्यांनी फक्त आपलं घर भरायचं काम केलं. बाकीचं म्हणजे त्यांच्यावर कोणतं अंकुश असतात, नगरसेवक असतं तर त्यांनी बाबा हे इकडं आमच्या रस्ते करा, तिकडे रस्ते करा असं म्हणले तर असते. गटर नाही इथं, हे नाही ते नाही, नगरसेवक म्हणले तर असते. ते आंदोलन कुत्रे पिठे अशी परिस्थिती झाल्या. प्रशासकाने फक्त वाढायचं काम केलंय.
घरपट्टी वाढवली, लाईट बिल वाढवलं, सगळं आरोग्यात सगळं वाढवून ठेवले. कुठं काय सुविधा नाहीत, कधी औषध फवारणी येत नाही, गटर काढून लोक येत नाहीत. प्रशासनात काय धाकच राहिलं त्या उद्योग नाही आहे. सगळं म्हणजे एवढं टॅक्स एवढं मुलकात वाढवून ठेवले महापालिकेनं. टिबल घरपट्टी वाढवून ठेवल्या. पण ते नागरिकांना म्हणजे पोषक काहीच नाही आहे. काँग्रेसमध्ये तर माणसं आता त्यांना माणसं नाही आहेत. भाजपमध्ये 80-80, 90-90 एका वार्डात माणसं म्हणजे तिकीट मागितलेत. मग भाजपला एवढं पोषक वातावरण आहे. सांगली शहरात आता महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. कशा पद्धतीची लढत सांगलीत होईल असं वाटतंय? आता काय, आता हे सगळे एकतर्फीच झालेत. सगळे पक्ष आता असं भाजपमध्ये आले म्हणजे आता भाजपच आहे सध्या तर, असं माझं म्हणणं आहे. सांगली शहरातली विकास कामं कशा आहेत? रस्ते, गटार, स्वच्छता कशा पद्धतीचे आहेत? चालू आहे, खरं अजून व्हायला पाहिजे. झाले पण आहेत थोडेफार. भाजप झाल्यापासून रस्ते झाले पण आहेत. अगोदर जरा म्हणजे नव्हती तरी काम झाले तशी. सांगली शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. अनेक वर्ष प्रशासन होतं. प्रशासनाच्या त्यांच्या कालावधीतली विकास कामं सांगली शहरातली कशा पद्धतीची आहे? ज्यावेळी प्रशासन महानगरपालिकेचं होतं, आता इथं तुम्ही सांगली मिरज जो रोड बघत असला, कमीत कमी 3 वेळा उकरून तो रस्ता तिने परत केलाय. म्हणजे ते पैशाची विल्हेवाटच की त्यांनी हे केलेले आहे. आता इकडचा जो रस्ता बघितला, स्टँड बसनं कोल्हापूर रोड, ह्यो रोड उलट करायला पाहिजे, ह्यो मारुती रोड करायला पाहिजे. इथं किती मोठे खड्डे बिड्डे आहेत बघा. हे करायचं राहिलं आणि जो रस्ता ऑलरेडी चांगला आहे तोच उकरून परत करण्याचं पैशाचं नासधूस केलेली आहे प्रशासनाने, असं मला वाटतं. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नाही, नको त्या ठिकाणी त्यांनी पैसे खर्च केलेले आहेत. आता हे समोरचा रस्ता गटारीचं जे काम होतं, गटार इथं तुंबत होते, हे नागरिकांनी ज्यावेळी आवाज उठवल्यानंतरनं हे आता कितीतरी वर्षानं, माझ्या अंदाजानं एक 25 वर्षानंतरनं हे आता काम केलंय बघा गटारीचं. आजच ते आता मोजून घेतलेत समोरचं. काय होणार मग ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत? काय कोण बाजी मारणार असं वाटतंय? नाही, एकतर्फी बाजी ही बीजेपीच मारणार. विरोधक काय म्हणजे बीजेपीच्या विरोधक जे काय असतील, राष्ट्रवादी पार्टी असेल किंवा काँग्रेस पार्टी असेल, त्यांनी त्यांच्या पद्धतीने करायला लागले. शेवटी काय, लोकांचं जनमत महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणालात की आता एवढी सगळी कामं अशा पद्धतीने झाली आहेत, रस्त्यावर रस्ते झाले आहेत, महानगरपालिकेचे लक्ष नाही. पण इथले स्थानिक जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आता स्थानिक आमदार भाजपचे आहेत, मग त्यांनी काय लक्ष दिलं नाही याच्यात? नाही, त्यांनी या गोष्टीत लक्ष दिलेलं त्यावेळी. पण आता शेवटच्या परेडमध्ये आयुक्त साहेबांनी जरा धडाडीचं काम केलेलं आहे. म्हणजे अतिक्रमण काढणे असू दे किंवा ते सगळं चांगलं काम आयुक्त साहेबांनी केलेलं आहे. सत्यम गांधी साहेबांनी ते शेवटच्या टायमाला चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. पेपर मध्ये माहितीच की माहिती होय, कुठली माहिती वाचताय? काय वाचताय? माहिती काय आली आज? माहिती आले व्यवस्थित चांगलं. हे महापालिका निवडणुकाचं ते आलंय ते वाचायला लागलोय. काय सध्या सांगलीत महापालिका निवडणुकीचं काय चित्र आहे? कशी होऊन राहिली लढत? चांगलं आहे. भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि फडणवीस त्यांची सत्ता येणार 100%. होय, चांगली संपूर्ण भाजप आणि हेच आहे शिवसेनाच. का बरं असं काय? काय यांचं कर्तव्य बरोबर पाहिजे की, हेच म्हणणं आहे, बाकी काही नाही. का त्यांच्याकडे ते साध्य नाही हो, करत नाही. ते जनतेची कामं करणे हे महत्वाचं काम आहे. गडगड व्यक्ती चांगले हो. विरोधात कोण असणार त्यांच्या? मग विरोधात कोण असणार भाजपच्या? भाजपचे विरोधात हे आहेत की काँग्रेसवाले, शरद पवार गट ते आहे तीच की. कशी लढत होणार आहे सांगलीत तुमच्या? सांगलीत आमच्या रगात जोरात होत आहे. सगळे म्हणजे मी सांगलवाडीतलं आहे. सांगलीचं वातावरण आहे. विकास कामं कशी आहेत सांगलीतली? सांगलीतले कामं विकास काम म्हणावं त्याची झालेलं नाही. प्रशासन आता 4-5 वर्ष होतं, आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात. प्रशासक बरं का निवडणुका चांगल्या? निवडणुका चांगल्या कामं होत नाही. तर नवीन लोकांची संधी आली तर त्यांचं आता काय होईल ते पुढं चांगले करतील काम. सांगली शहरातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. इच्छुक उमेदवार आता धावपळ सुरू झालेली आहे तिकीट मिळवण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी. कशी लढत होणार आहे सांगलीत? आता लढत तर काय बहुरंगी होईल असं वाटते, कारण इच्छुक उमेदवार एवढे भरपूर आहेत की म्हणजे आता म्हणजे काय सांगू शकत नाही सध्या कोण प्रबळ दावेदार आहे इच्छुक उमेदवारासाठी. त्यामुळं अजून तरी काय सगळं गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे आता इथून आता मी चौकात शेजारी आहेत माझ्या मोठे उमेदवार, हे म्हणजे राजकारणातले व्यक्ती, त्या ऐकण्यात येते की अजूनही कुणाचं अशी काही फिक्स नाहीच आहे. त्यामुळे अजून कदाचित बघा 1-2 दिवसात वगैरे कळेल काय. सांगली शहरातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल?
विकास कामं सांगलीची शहराची आता काय म्हणावं असं म्हणजे नाहीच आता. विकास कामं तर आमची सांगली मागच आहे. व्यापार बाबतीत पण सांगलीची पूर्ण पिछाड चालू आहे सध्या. बाजारपेठेत पूर्ण उदासीन आहे मार्केट. ओव्हरऑल म्हणजे नाहीच. त्यामुळं व्यापारावर पण आमच्या एवढा परिणाम होत आहे. ट्रान्सपोर्टेशन म्हणा प्लस पार्किंगचा इश्यू मोठा आहे. ट्रॅफिक एवढं वाढलंय सांगलीत की पार्किंगचा इश्यू मोठा यायला आहे. आता हे समोरच काम चालू होतं इतके दिवस 2 महिने जवळजवळ काम चालू होतं. एवढा आम्हाला त्रास झाला त्या कामाचा. धूळ आणि हे प्रचंड ट्रॅफिक प्रॉब्लेम, वादावादी रस्त्यावर म्हणजे असे हा प्रकार वाढत चाललाय. ट्रॅफिकचं कन्झम्पशन भरपूर वाढलेलं आहे. ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे. त्या मनाने अजून सुखसोयी काहीच नाही चांगली असं आहे ओव्हरऑल. व्यक्ती आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करताना पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून मतदान करणार? माझं तर म्हणणं आहे जो चांगलं काम करेल त्याला बघून आम्ही मतदान करणार. जो वार्डासाठी सांगली शहराचा विकास करण्यासाठी मार्केट चांगलं स्टेबल करण्यासाठी जो करेल त्यासाठी त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देणार. पक्षाला प्राधान्य पक्षाचं प्राधान्य काही नाही असं आमचं काही नाही क्रायटेरिया. फक्त जे व्यक्ती पूर्ण काम करेल पूर्ण 5 वर्ष काय असेल ते तितक्या वर्षात तो शहरासाठी व्यापारासाठी म्हणा सर्वसामान्य नागरिकांसाठी जे काम करेल त्याला पूर्ण पाठिंबा देणार आम्ही. सांगली शहरातली विकास कामं कशी आहेत? रस्ते, गटर, स्वच्छता एवढं काही खास नाहीये. सगळे रस्त्याची खराबी आहे, प्रॉब्लेम आहेत भरपूर बऱ्यापैकी. स्वच्छता एकदम अजिबात नाही. आता बघता हे रोड, तो रोड पलीकडचा गावभागाचा रोड वगैरे ह्याच्यावर खास नाहीये काम वगैरे. त्यातून पुढे बघायचं काय होईल त्याच्या. भागातून कचरा उठाव वगैरे वेळोवेळी केला जातोय काय? तो जरा बऱ्यापैकी केला जातोय.